राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या आपण पाहिला। बातमी आता एक पुण्यातून कोथरूड भागातील ही बातमी आहे। एका सोसायटीमधील नागरिक आता रस्त्यावर उतरलेत कारण चुकीच्या पद्धतीने इमारतीचं पाडकाम केलं जातंय अशी त्यांची तक्रार आहे। यामुळे आमच्या इमारतीला देखील धोका पोहोचू शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतलेली आहे। शहरात अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत आणि असाच एक काम जे आहे ते पुण्यातील कोथरूड डेपो या परिसरात सुरू आहे। मात्र जे रिडेव्हलपमेंटचं काम आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण पुण्यातील कोथरूड भागात एका जुन्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट जे सुरू आहे ते आपण जर पाहू शकलात तर हा संपूर्ण सोसायटीचा जो जुन्या सोसायटीचा भाग आहे तो अक्षरशः एका बाजूला गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की ही साईट जेव्हा तोडायला घेतलेली आहे ती कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीने तोडल्याचा भीती जी आहे ती वर्तवली जाते आणि याचमुळे या शेजारच्या इमारतीतील जे रहिवासी आहेत त्यांना मात्र भीती निर्माण झालेली आहे। कारण हा सगळा जो मलबा आहे, हा सगळा भाग आहे, जर तो कोसळला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते अशी भीती जी आहे ती या ठिकाणी उद्भवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। एक जुनी इमारत आहे, त्या ठिकाणी नवीन इमारत होण्यासाठी आपण जर हा भाग पाहिला तर एका पूर्ण साईडला झुकलेला भाग आहे। अधिकारी आहेत किंवा या जागेचे ज्या रिडेव्हलपमेंटचे बिल्डर आहेत ते काय उपाययोजना या ठिकाणी करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।